तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल ब्रिजेश ट्रॅव्हल अँड व्लॉग. तर आजचा आपला नवीन प्रवास असणार आहे श्री क्षेत्र धुळोबा. घारेवाडी गावाच्या इथे असणारा हा धुळोबा मंदिर हे तुम्हाला आज आपण दाखवणार आहे. धुळोबा मंदिर येथे जाण्यासाठी कराड, कोल्हापूर नाका वरून ढेबेवाडी फाटा येथे यायचे आहे. त्यानंतर सचेगाव विंग मार्गाने घारेवाडी या गावात यायचे आहे. घारेवाडी गावात आल्यानंतर धुळोबा मंदिर येथे यायचे आहे. तर नमस्कार, आज आपण जाणार आहे श्री क्षेत्र धुळोबा महादेव मंदिर. हे टेकडीवर वसलेले एक ठिकाण आहे, तिथं आपण आज जाणार आहे. तर तुम्ही खाली पाहत असाल तर हे घारेवाडी गावापासून जर पुढे आला नाही तर हे आपल्याला खाली मंदिर पाहायला मिळते. तर आपण आता इकडनं पुढे जायचं. अवघड पायवाट चालू झालेली आहे. असल्या पायवाटेतून आपण वर जायचं आहे. झाडीतून वाट काढत काढत आता आम्ही आता निघालो पुढे. चला. अवघड पायवाट चालू झालेली आहे. चला आता अवघड पायवाटेने जायचं आहे. थोडंसं वर आल्यानंतर आपल्याला हे सुंदर पठार लागते. या पठारावरून आपण आता पुढे निघालेलो आहे. आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आता ते आपण ठिकाण दाखवतो तुम्हाला. पाठीमागे टेकडी आहे ना, या टेकडीवर महादेवाचं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहे. सुंदर अशी सूर्याची किरण बघा पाठीमागे दिसते. अशा त्या छोट्या पायवाटांना आपण आता वर निघालेलो आहे. सूर्याची किरण बघा किती चांगली दिसते पाठीमागे. माझ्या पाठीमागे आता तुम्ही पाला बघत असाल, पूर्ण पाला सुकलेला आहे. याच पायवाटेतून आपण आता वर जायचं आहे. महादेवाच्या मंदिराच्या इथं आपण जाणार आहे. दोन डोंगराचे पठार पार करून आता आम्ही शेवटच्या पठारावर आलेलो आहे. आता आपण शेवटचा पठार पार करून धुळोबा महादेव मंदिर येथे आता आपण पोहोचणार आहे. हा ट्रॅक करताना आपल्यासोबत
3-4 जण तर घेऊन यायची आहे, कारण इथं प्राणी असल्यामुळे एकटे कोणी येऊ नये. कोरोनाच्या काळामध्ये या मंदिराचे जीर्णोद्धार केलेले आहे. शिवराय ग्रुपने न थकता महादेवाच्या आशीर्वादाने या मंदिराचे पूर्ण जीर्णोद्धार केलेले आहे. तर चला आता आपण जाऊया शेवटच्या टप्प्यामध्ये. पायवाट छोटी असल्यामुळे इथे जाताना आता आपल्याला बघा कुसळे खूप लागत आहे. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहे. तर आता ह्यो पठार चढल्यानंतर आपण आता महादेवाच्या मंदिरा इथे पोचणार आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. इथे येताना सोबत पाणी, पायात चांगली ग्रीप असणारे शूज घालावे, कारण घसरट असल्यामुळे पडण्याची शक्यता आहे. पूर्ण रस्ता छोटा आहे आणि साईडला बघा किती झाडे आहे. आपण बघा आपण आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहे. पाठीमागे पाण्यात तळ दिसते बघा इकडे तुम्हाला. या तळापासून आपण या टेकडी वारे या पठारावर पोहोचलेलो आहे. वर आल्यानंतर तुम्हाला पठारावर हे सुंदर नंदी लागतोय आणि हे पाठीमागं महादेवाचे मंदिर. तिथं आपण आता जायचं आहे. तर आता आपण श्री क्षेत्र धुळोबा महादेव मंदिर येथे पोचलो आहे. तर हे बघा पाठीमागं किती सुंदर मंदिर आहे. या मंदिराचे जीर्णोद्धार कोरोना काळात केलेले आहे. ही मूर्ती खालून वर आणलेली आहे. जिथे चालता येत नाही अशा ठिकाणी शिवराय ग्रुपने ही मूर्ती आणलेली आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळते. तर तुम्ही पहा पाठीमागं. तिचा प्रवास चालू झालेला आहे. तर आता आपण खाली उतरत आहे. गवत सुकल्यामुळे पाय घसरत आहे, म्हणून इथे येताना चांगले ग्रीप असणारे बूटच घालावे. आणि उतार पण खूप आहे उतरताना, तर चांगली स्टिक वगैरे येताना घेऊन यावी, सोबत ठेवावी. गवत सुकल्यामुळे कुसळाचं प्रमाण खूप आहे आणि त्यामुळे पाय पण घसरत आहे. मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल या ट्रॅकसाठी, तर सोबत काठी ठेवावी, कारण खूप उतार आहे म्हणून काठी खूप गरजेचं आहे. सोबत पाणी ठेवावे आणि ग्रीप चांगले असणारेच बूट घालावे, कारण इथं उतार खूप आहे, घसरण्याची शक्यता आहे. तर बघा ऊन चालू झालेलं आहे. आता इथनं आपण उतरणार आहे. खाली उतरताना पायवाट खूप छोटी आहे आणि घसरट आहे. हे बघा आता आपण इथनं उतरणार आहे. खूप सावकाश उतरायचं आहे आपल्याला. चला. खूप घसरट असल्यामुळे सावकाश उतरायला लागतं. बघा पूर्ण घसरट आहे. इथनं आपण आता खाली जाणार आहे. तर मग अशी आपण कुठं जाऊन आलो, हे बघा ते महादेवाचे मंदिर, तिथं आपण आता जाऊन आलेलो आहे. आता आपण खाली जाणार आहे.
तर आता शेवटचा पॅच राहिलेला आहे, हा जरा अवघड आहे. तर इथं चांगले हे बूट पाहिजेलच आणि स्टिक तर पाहिजेलच. आता मी दाखवतो कसं उतरणार आहे. शेवटचा पॅच आहे. तर बघा आपण गाड्या पार्किंग तिकडे केलेल्या, आता आपण पोचतच आहे तिकडे. तर चला आता बघूया. झाडांची मदत घेऊन चालायला लागते. झाडांची मदत घेऊन उतरायला लागते. खूप घसरट असल्यामुळे आपण झाडाची मदत घेऊन आता उतरत आहे. आता बघा हा शेवटचा पॅच आहे. आता हा उतरला की आपण खालच्या धुळोबा मंदिर येथे पोचणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ श्री क्षेत्र धुळोबा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.